आजचा दिवस ना खूप छान गेला आणि एक अनुभवही आला, तेही तुमच्याशी शेअर करावा म्हटलं. चला पुढे सांगते काय झालं ते. सकाळी उठले, किचन वगैरे आवरलं म्हणजे सगळंच रूम वगैरे आवरून घेतले आणि मला ना आज गॅलरीतील ते काही झाडं होते, मला त्याची कटिंग करायची होती. कॉफी वगैरे घेतली आणि त्या झाडाभोवतीच थोड्या वेळ बसलेली आणि हे जे फुलं आहेत ना, सदाफुलीचे एवढे फुलं निघतात ना, की मला दररोज देवपूजाला ना फुलं भरपूर असतात आणि मी यूजही करते त्याचा. आणि हे आहे मनी प्लांट आहे हा आणि हा ना म्हणजे याचे जे पानं आहेत ते पिवळे पडत होते तर मला कटिंग करायची होती या मनी प्लांटची आणि त्या सदाफुलीच्या झाडाची पण आणि इतर झाडंही आहेत त्याचीही. तर चला म्हटलं पण मला कटिंग करायला नकोसं वाटत होतं कारण आपण एवढं मेहनतीने वाढवलेलं असतं आणि एक आपला जीवही गुंतलेला असतो. तर म्हटलं त्यांच्या चांगल्या ग्रोथसाठी आपल्याला कटिंग करणंही गरजेचं आहे आणि हा मनी प्लांट ना मी जेव्हापासून आम्ही हा रूम घेतला तेव्हापासून लावलेला आहे. तो पूर्ण नाहीसा होतच नाही. म्हणजे वाढतो, परत आम्ही त्याला कटिंग करतो, परत तो सुकतो, पण तो असा पूर्णपणे कधीच नाहीसा होत नाही. आणि ही सदाफुलीची झाडं आहेत. एवढे फुलं असतात ना त्याला, की बघू शकताय तुम्ही अजून खाली फुलं आहेत. पण मला जेवढे माझ्या एका हातात बसतील ना, तेवढेच मी घेतलेले आहेत. आणि एवढा आनंद होत होता, की आपण एखादं झाड लावलेलं असतं आणि ते आपल्याला दररोज त्याचं फळ बघायला मिळतं. खूप आनंद होतो आणि पूजा करायलाही खूप उत्साह येतो. मग नंतर अंघोळ वगैरे केली आणि पूजा वगैरे केली. दिवाबत्ती केली, आरती वगैरे झाली. सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच, आपण ना आपल्यापुढे जे सुख आहे ना, ते बघत नाही. पण आपल्याकडे जे नाही आहे ना, आपण त्याच्या पाठीमागे धावतो. त्याच्यामुळेच कदाचित आपण दुःखी असतो. पण आपल्याकडे जे आहे ना, त्यात समाधानी राहिलं ना, तर माणूस नक्कीच आनंदी राहू शकतो. आनंदी राहायला पैसे लागत नाहीत. फक्त आपलं मन समाधानी असायला पाहिजे आहे त्या परिस्थितीत, आहे त्या आपल्या माणसांमध्ये. हा अनुभव म्हटलं तुमच्याशी शेअर करूया आणि कसा वाटला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा. नंतर पावभाजी केली होती, मुलांनाही उठवलं आणि आम्ही नाश्ता केला. व्हिडिओ आवडला असेल थोडासा तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत बाय.